जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर ताईंना होता आज उपवास, त्याच्याचमुळे इथे त्या साबुदाण्याचे वडे बनवत आहेत आणि शौर्यसाठी कमी तिखटाचं इथे मी बॅटर बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर शौर्यचा टिफिन वगैरे रेडी केला. त्यानंतर शौर्यला आता मला स्कूलला सोडायचं आहे आणि स्कूलला सोडल्यानंतर खूप काही कामे अशी बाकी आहेत आणि आज मी घरातील सगळी काही कामं आवरल्यानंतर खूप दिवसापासून जे पेंडिंगला काम आहे ते कंप्लीट करायला घेणार आहे. इथे देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे. त्यानंतर पीठ वगैरे मळून आता मी चपात्या वगैरे करून घेणार आणि दर दिवस मला उभं राहून पीठ मळायचा खूप कंटाळा येतो, त्यामुळेच आज मी इथे बसून पीठ मळत आहे. आणि नाश्त्यामध्ये साबुदाणा वडे वगैरे होते, त्याच्यामुळे पीठ वगैरे थोडंच मळलेलं आहे. ताई इथे वालाच्या शेंगा निवडत आहेत आणि वालाच्या शेंगाचीच भाजी आज बनवायची आहे. तर चपात्या वगैरे करणार, भाकर एक टाकून घेणार आणि आज मी काय काम करणार आहे ना ते मी तुम्हाला सांगून देते. किचन कट्ट्याखाली पहा तुम्हाला किती सारा पसारा दिसत आहे ना, तो सगळा मी आवरून घेणार आहे आणि व्यवस्थित इथे पडदा वगैरे लावून देणार आहे. त्या अगोदर म्हणलं नाश्ता वगैरे करून घ्यावा आणि इथे पहा आता मी ह्या कामाला सुरुवात केली आहे आणि फरची वगैरे अजून पुसायचं बाकीचं आहे. म्हटलं हे काम कंप्लीट झालं ना त्यानंतर आपण फरची वगैरे पुसून घेऊ. आणि सध्या माझे ना खूप धावपळीचे दिवस चालू आहे. मला ब्लाऊज वगैरे खूप शिवायला आहेत आणि हे काम सर्व पाहून मला ब्लाऊज वगैरे शिवायचे आहेत. यापुढील प्रोसेस सगळी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.